तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सर तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी कुटीच क्या सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। क्या सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बीडच्या गेवराईमध्ये सोमवारी एकच गोंधळ पाहायला मिळाला होता। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। यावेळी घोषणाबाजी आणि लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली होती। तसंच चप्पल भिरकावण्यात आल्याचंही पाहायला मिळालं। हा संपूर्ण प्रकार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडला। दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही दोन्ही बाजूचे कार्यकर्ते अशा प्रकारे आमने सामने आल्यानं या ठिकाणी वातावरण तापलं होतं। मात्र नेमकं काय घडलं याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। गेल्या 2 दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह आमदार विजयसिंह पंडित यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं। विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाच्या समर्थनार्थ बॅनर लावला होता। त्यावर लक्ष्मण हाके यांनी आक्षेप घेत टीका केली होती आणि याच बॅनरवरून गोंधळ झाल्याचं बोललं जातंय। लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टीकेनंतर विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी लक्ष्मण हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं गेवराईत रविवारी दहन देखील केलं होतं। यावरून वाद तापलेला असतानाच लक्ष्मण हाके सोमवारी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले। त्यानंतर लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे समर्थक नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। आणि तुम्ही निवडून आलेले आमदार असताना आम्ही आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त होत असताना तुम्ही एक बाजू कशी काय घेऊ शकता? आणि जर जरांगेंच्या आंदोलनाला यांना जाहीर पाठिंबा द्यायचा आहे, आंदोलनात सहभागी व्हायचं आहे, अरे लाखो रुपयांची करोडो रुपयांची बॅनर यांनी मतदारसंघात रस्त्यावर लावलेत। विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोनवणे, तुम्ही तिघांनी पहिले राजीनामे द्या आणि जरांगेच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा। तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करता। आता मी त्यांच्या समोर बोलत होतो तर पळून गेले। काय असतं सोशल जस्टिस, काय आहे मंडल आयोग, कुणाला आरक्षण दिलं जातं, का आरक्षण दिलं जातं, एकदा डिबेटला बसणं म्हणावं। आम्ही बोलायचं नाही आमच्या हक्काधिकारावर। पंडित, सोळंकी, सोनवणे, तुम्हाला आमची मतं पडली का नाही तेवढं तुम्ही सांगा आणि आमच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे ते पण डिक्लेअर करा ना। किमान शरद पवारांसारखी खोटी भूमिका तरी घ्या ना। एका बाजूला मंडल यात्रा करतायत शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला जरांगेला रसद पुरवतायत। हे काय नीती आहे? एका बाजूला ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्या जरांगेला पाठिंबा देणारे हे आमदार ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोला ना। पळून काय जातंय? काहीच नाहीये। हाके साहेबांनी एक तर गेवराईमध्ये पहिली गोष्ट यायलाच नव्हतं पाहिजे, प्रशासनाने त्यांना येऊन द्यायला नव्हतं पाहिजे। आम्ही गेवराईमध्ये 18 पकड जातीचे, मी मराठा समाजाचा आहे, हा धनगर समाज, आम्ही सगळे सोबत राहतो। आजपर्यंत कधी वाद झालेला नाहीये, हा पहिला वाद आहे। ओबीसी म्हणजे तो स्वयंघोषित ओबीसी नेता येतो, त्याच्या मागे ओबीसी कुणीच नाही, तो बाणगुळे घेऊन हिंडतो तो। आणि ते जेव्हा एखादा माणूस आमच्या घरात येऊन आमच्या घरासमोर दांड्याची भाषा करत असेल तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीयेत। आम्ही बी त्याला प्रत्युत्तर द्यायला 100% तयार आहोत। आज आम्हाला आमच्या नेत्याचा आदेश होता की तुम्ही काही करू नका, म्हणून आम्ही त्याला व्यवस्थितरित्या वापस जाऊन दिलं। आम्ही ते काय त्याला केलं नाहीये। पण याच्यानंतर तो कधी आता गेवराईमध्ये आला तर त्याची गाठ पूर्ण आमच्या गेवराई तालुक्यातील ओबीसी असो, धनगर असो, माळी असो, मराठा असो, सगळ्या समाजाने त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल। बीड जिल्ह्याचा विषय असा आहे
शिवछत्र परिवार हा सगळ्या जिल्ह्यात नेतृत्व करतो आणि गेवराई तालुक्यात त्यांचं नेतृत्व आहे. मी मुस्लिम समाजाचा आहे, माझं नाव सय्यद सुभान आहे. शिवछत्र परिवार हा सगळ्या समाजाला व्यवस्थित दर्जाने कंबाईन करतो पण हाके साहेबाचं आज जे झालं हे चुकलं. हाकेनी हे काम करायलाच नाही पाहिजे होतं. जेणेकरून जे समाज सगळा गोणी गोविंदांनी चालला आहे त्यात त्यांनी तीळ निर्माण करायचं काम केलंय. त्यामुळं आज त्यांचाच समाज त्यांच्या अंगावर गेला हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि ते त्यांच्या समाजाने त्यांच्या लक्षात आणून दिलं की आपला समाज आपल्या अंगावर घेणं हे त्यांचं सगळ्यात मोठी मूर्खपणा झाला. आणि आमदार साहेब हे सगळ्या समाजाला घेऊन चालतात. हे त्यांचं गेवराई शहराचं आणि गेवराई तालुक्याचं हे आज नाही 40 वर्षापासून दादाच्यापासून हे सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारा शिवछत्र परिवार आहे.